गुड मॉर्निंग. आवाज येतोय? समर्थ, विश्वजित. हा, ओके. ठीक आहे. तर कालच्या क्लासला आपण केवल प्रयोगी अव्यय पाहिलेले आहेत. तर केवल प्रयोगी अव्यय. हा, पिवळा कलर आलेला आहे. ओके, चेंज करते मी. आणि पिवळाच पेन येतोय. थांबा एकच मिनिट. केवल प्रयोगी अव्ययामध्ये काय काय पाहिलं काल आपण? एक मिनिट. हा, केवल प्रयोगी केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय. तर याच्यामध्ये काय पाहिलेलं आहे आपण? का रे, डिसेबल का? हा, ठीक आहे. ओके. तर केवल प्रयोगी अव्ययामध्ये आपण आतापर्यंत जे शब्द पाहिले, केवल प्रयोगी अव्यय कोणकोणते आहेत? पहिलं सांगा. हर्षदर्शक सांगितलं ना पहिलं. हम्म. हा, हर्षदा नाही, हर्षदर्शक. ठीक आहे, ठीक आहे, असू द्या. हर्षदर्शक म्हणजे काय? काय सांगितलं हर्षदर्शक म्हणजे? आनंद. आनंदाची भावना दाखवणारा शब्द म्हणजे हर्षदर्शक. तर त्याचे शब्द आपण सांगितले. पहिला शब्द सांगितला वा. तर याचं वाक्य बनवून सांगायचे. सर्वांनी बनवायचे वाक्य. वाच. पहिला शब्द जो आहे वा, त्याचं वाक्य बनवा. वा, त्याचं वाक्य बनवा. वा रे वा, खूप छान. हा, वा मला खूप छान वाटलं. वा काय छान गाडी आहे. ठीक आहे. विश्वजित ओके. समर्थ ओके. हा. हम्म. वा काय छान गाडी आहे. वा काय छान गाडी आहे. बरं बरं, ठीक आहे. आता पुढचा जो शब्द आहे तो वा वा. पुढचा शब्द आहे वा वा. हा जोडून शब्द आहे.
त्याचं वाक्य बनवून तुम्ही लिहायचं आहे. वावाचं. वा वा खूप छान गायलास. ठीक आहे. छान छान. वा वा खूप छान गायलास. बरोबर. पुढचं आणखी वाक्य. विश्वजित चाललेला आहे. समर्थ. वा वा मला तुझे गुण आवडले. ओके ठीक आहे. बरोबर आहे समर्थ आणि विश्वजित. अ, आपण 8 जण आहोत. व्यवस्थित सांगायचे उत्तर. तुम्ही सर्वजण आहात ना? सर्व ह्याची उत्तर द्यायची आहेत. जे मी वाक्य सांगेल त्याचं उत्तर द्यायचं आहे. आर्यन आवाज येतोय का? आर्यन आहे? फक्त समर्थ आणि हा आर्यन गुड मॉर्निंग म्हटलेला आहे. आवाज येतोय? आर्यन. हा ठीक आहे. मग व्यवस्थित उत्तर द्यायचे सर्वांनी. लगेच रिप्लाय करा. नसेल येत तरी तसं सांगायचे. ठीक आहे. तर वावाचं वाक्य ह्यांनी दोघांनीच फक्त सांगितलेलं आहे. आता पुढचा शब्द तुम्हाला देते. आहा. पुढचा शब्द आहे आहा. आहे पुढचा शब्द. अ काय थंड लसी होती. हा. मला ही कुल्फी खूप छान लागली. तर अशा प्रकारे ज्यावेळी आपल्याला आनंद होतो एखादी गोष्ट आवडते पटते त्यावेळी हा शब्द आपण वापरतोय. आहा. ठीक आहे. फक्त विश्वजित आणि समर्थ. हा आणि ओमकार. ठीक आहे. बाकीच्यांनी पण उत्तर द्यायचंय. नसेल येत तर तसं सांगू शकताय. हा ठीक आहे. आता ओ हो. पुढचा शब्द आहे ओ हो. इथं लिहिलाय हा पुढचा शब्द. सवदत. इथं लिहिते. ओ हो. याचं वाक्य बनवायचंय. हा ओ हो खूप छान जेवण झालं. आता येतोय आवाज आर्यन? आर्यन. मला माहित आहे की तुला 1000 रुपये मिळालेले आहेत. ओके छान. बरोबर आहे. ठीक आहे. बरोबर आहे. ओके. हा ठीक आहे. आता पुढचा शब्द आहे आहा. आता तुम्ही हे जे वाक्य सांगितले मॅम मला क्लिअर येतोय तुमचा आवाज. बाकीच्यांना येतोय सर्वांना? हा ठीक आहे. ठीक आहे. पुढचा शब्द आहे. कोणता सांगितला पुढचा शब्द? आहा. तर अशा प्रकारे हे शब्द आहेत आणि आहाचं वाक्य सांगायचंय. आहा हा. तर या दोन्हीची वाक्य सांगू शकता.
आवाज येतोय ना सर्वांना? मग सर्वांनी सांगायचंय. फक्त विश्वजित, समर्थ आणि ओंकार उत्तर देत आहेत, बाकीचे उत्तर देत नाहीयेत अजिबात. उत्तर द्यायची सर्वांनी. हा, आर्यन, येस, आवाज येतोय. मग उत्तर द्यायला काय झालं? फक्त वाक्य बनवायचंय आपल्याला. आणि हे कशाचं आपण वाक्य पाहतोय? केवळ प्रयोगी अव्यय. त्यातलं आपण पहिलं जे हर्षदर्शक अव्यय म्हणजे काय आहे ते कालच्या क्लासला आपण पाहिलेलं आहे. परंतु हर्षदर्शक अव्ययाचे जे शब्द आहेत तर त्याचं आपल्याला फक्त वाक्य बनवायचे. तर हा हा याचं एक वाक्य बनवून दाखवायचंय. समर्थ काय लिहिलंय? विश्वजित, हा हा, ओके ओके, ठीक आहे. विश्वजित, हा हा, खूप छान झोप झाली. हो बरोबर, मग त्या ठिकाणी आनंद वाटला छान झोप झाल्यामुळं. तर अशी आपल्या मनामध्ये आलेली आनंदाची भावना आपण काही शब्दांनी व्यक्त करतो. ते शब्दच काय आहेत? केवळ प्रयोगी अव्यय. आता शेवटचा शब्द आहे हा हा. तर याचं वाक्य तुम्ही बनवून सांगायचंय. आणि सर्वांनी सांगायचंय. फक्त ऐकून काहीच होत नाही. तुम्ही प्रश्नांची उत्तरं नाही दिलीत ना, तुमचं प्रॅक्टिस पण होत नाही आणि तुम्हाला कळत पण नाही व्यवस्थित. प्रयत्न तर करा. चुकलं तर चुकलं, मी सांगते लगेच, चूक मी दुरुस्त करून पुन्हा सांगते. हे बघा, काल घेतलेलं आहे आपण केवळ प्रयोगी अव्यय. आता त्याच्यामध्ये आपण कोणकोणते आहेत केवळ प्रयोगी अव्यय ती घेतली. तर पहिलंच होतं हर्षदर्शक अव्यय. तर हर्षदर्शक अव्यय म्हणजे काय? की ते काय दाखवतं आपल्याला? मनातली आनंदाची, इथं लिहिते, आनंदाची भावना. आनंद दाखवतं आपल्याला ते. हा, मनातली आनंदाची भावना दाखवते. मग ते त्याचे शब्द कोणकोणते आहेत? त्यातले शब्द, त्या अव्ययातले शब्द कोणकोणते? ते वा, वा वा, आहा, ओहो, आहा आणि आहा. तर हे आपण आता घेतले वाक्य. तुमच्या हा पैकी बऱ्याच जणांनी सांगितलेले आहेत. बऱ्याच जणांनी म्हटल्यापेक्षा 3 जणच फक्त सांगतायत. बाकीचे निदान पहा तरी, डिसेबल नाही, निदान पहा तरी, पाहून तरी लिहा. हा, ठीक आहे. आता पुढचं आहे शोकदर्शक. तर शोकदर्शकची वाक्य तुम्ही बनवून सांगायची. पहिलं आहे त्यातलं पहिलं आहे ऊ. मग काहीतरी दुःख झाले, कशाचं तरी वाईट वाटलंय. तर सांगा याचं वाक्य. मला खूप जोरात लागलं. ओके, छान, खूप छान विश्वजित. मला खूप जोरात लागलं. आता त्यावेळी आपल्याला वाईट वाटतं, दुःख होतं. लागल्याची भावना म्हणजे दुःख देणारी असते. तर या शब्दातून आपल्याला आपल्या मनातली जी दुःखाची भावना आहे ती व्यक्त झालेली आहे. आणि त्याचं वाक्य सुद्धा विश्वजितने अतिशय छान दिलेलं आहे. मला खूप जोरात लागलं. ठीक आहे. आणखी वाक्य बनवा. सर्वांनी बनवायचे. हा, काय भावाला, काय भावाला, काय भावाला तुला खूप लागेल. थोडं वाक्य रचना चुकते समर्थ. वाक्यरचना काय म्हणायचंय बरं? माझ्या भावाला खेळताना खूप लागले. अशा प्रकारे म्हणजे वाईट वाटतं आपल्याला भावाला जरी लागलं तरी. हा, ठीक आहे. तर अशा प्रकारे वाक्य आपण बनवू शकतो. आता पुढचं घेऊयात. बाकीचे तुम्ही उत्तर देत नाहीये. हा, विश्वजितनं परत दिलंय, माझं डोकं खूप दुखतंय. ठीक आहे, छान. समर्थच आलेलं आहे. हा, भावाचं ते वाक्य आलेलं आहे. ठीक आहे. बाकीचे आर्यन, हर्षवर्धन, ओमकार, आर्यन, हर्षवर्धन, ओमकार, आयुष आहे. आयुष, सर्वांनी उत्तर द्यायची आहेत.
हा, ऊ तुम्ही खूप जोरात पडला, मला खूप ठिकाणी लागले आहे. छान. तर अशा प्रकारे आपण दुःखाची भावना व्यक्त करतो या शब्दानं. आता पुढचा शब्द ऍ. हा शब्द आहे. याचं वाक्य बनवायचं आहे तुम्ही. नुसतं ए लिहा आपलं. ए लिहा. तुम्हाला नाही यायचं ते बरंच की कठीण जाते थोडं मराठी टाईप करताना. ए लिहा, मी घेते समजून. लिहिताना फक्त व्यवस्थित लिहा नोटबुक मध्ये. हा, या तुला काय झाले, मला बघवत नाही वगैरे. हा, ठीक आहे. तर हे शब्द तुम्ही अशा प्रकारे लिहू शकता, म्हणजे वाक्यामध्ये वापरू शकता. आवाज येत नाहीये आर्यन? हो, येतोय की नाही येतोय? हा, तुला खूप मोठा धक्का बसला, तो मला बघवत नाही. छान, बरोबर. एखाद्याचं दुःख पाहवत नाही. ओके. आता पुढचा शब्द घ्या. अरे रे. आता हे शब्द, हे वाक्य आपण बरेच वेळा पाहतो. पहा, अरे रे. अरे रे. पहा, याचं वाक्य बनवायचंय. अरे रे. हा, अरे रे, खूप वाईट झाले. अरे रे, खूप वाईट झाले. हे आहे त्याचं वाक्य. ठीक आहे. ओंकार, काय लिहायचंय मला नाही समजलं. नाही नाही नाही, हे नाही, ही आश्चर्याची भावना आहे. पहा, ते पुढं आहे. हा, ते पुढं आहे. पुढं कुठे आश्चर्यकारक? अरे, अयाई, अगाई, हाय हाय हाय. अशा प्रकारे हे पुढचे बरेचसे शब्द आहेत. हे राहिले आणि तुम्ही लगेचच आश्चर्यकारक कडे निघाला. हे सर्व घ्यायचे होते रे. हा, काय म्हणतोय समर्थ? हा, ठीक आहे. आता पुढचा शब्द आहे. कोणता आहे? आयाई. बरं, असू द्या. आयाई म्हणजे थोडक्यात अरे रे, आयाई हे म्हणू शकता तुम्ही, किंवा अगाई, हाय हाय, किती महागाई वाढली वगैरे आपण म्हणू शकतो. हाय, काय दुर्दैव आहे वगैरे असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे. इथं समजलं. आपण आता पुढचं घेऊयात. पुढचं घेऊयात. आश्चर्यकारक. पुढचं आहे आश्चर्यकारक. आश्चर्यकारक. ओके. आता आश्चर्यकारक. हा. हा, आता तुमची वाक्य येतील. पहा, मगाशी तुम्ही सांगितलेली. अ समर्थच आलेला आहे. बापरे, किती मोठा साप. ओके, ठीक आहे. ओंकार, तुझं आलं होतं मगाशी वाक्य. आणखी काय त्याच्यातले शब्द आहेत? आणखी कोणता शब्द आहे? हो. जसं किती पूर आलाय नदीला वगैरे, असं आपण हो, किती पूर आलाय नदीला वगैरे असं आपण म्हणू शकतो. आणखी अबब. अबब. ओके. समर्थ. ओके, बरोबर.
भूती बाबा. भूती बाबा. बसतो भूती बाबा. हाय हाय तिकडे बघा सिंह. ते मागचं सांगताय का रे आता? पुढे गेलो की आता आपण आश्चर्यकारक मध्ये आलो. आता हे शब्द सांगायचे तुम्ही. पहिलं सांगा ऑच सांगा एक वाक्य. ब ब नंतर पहिल्यापासून सांगायचे. आधी ऑच सांगा. बापरे. नंतर आहा हा. राहू द्यात. इथं टाईप होत नाहीये. इथं काही लिहूया. हम्म. लहानपणीची गोष्ट. बरोबर बरोबर. अरेच्चा. ओ. मला अजून 12 विषयांचं होमवर्क करायचं आहे. हम्म. ठीक आहे. हो. किती पुस्तकं आहेत अभ्यासासाठी असं. हम्म. ठीक आहे. आता ह्याचं सांगा. ओहो. ओहो. पुढचं आहे. हम्म, ओहो. हे सांगा. अहो नाही. ओहो. ठीक आहे. हा. हम्म. हा बरोबर आहे. ठीक आहे. असू असू दे. ओहो. किती छान दिसतो तो. असं म्हणजे थोडस नाही का असं आश्चर्य दाखवायचं आपल्याला त्यातून. आश्चर्यकारक. आश्चर्य दाखवायचंय आपण. काय छान दिसतो वगैरे नाही असं. ओहो किती छान दिसतो तो. आणि त्या ठिकाणी ओहो लिहायचं. ठीक आहे. मला माहित नाही की तुला भाऊ पण आहे. हा मग हे एकदम आश्चर्य वाटलं की आता जस्ट समजलं म्हणून आश्चर्य वाटलं. ठीक आहे बरोबर आहे. हा ठीक आहे. आता पुढचं घेऊया. अबब. अबब हा शब्द घ्यायचा आहे. त्याचं वाक्य बनवायचंय. हा हर्षवर्धनचा आलेला आहे. छान. छान हर्षवर्धन. समर्थ इत्या पुढे आपण आता पाहतोय अबबचं वाक्य अरेच्या शेवटी आहे. बापरे किती गर्दी. ओके. बरं. यातलं कुठलंही वाक्य बनवू शकताय तुम्ही. ठीक आहे. ह्याचं बनवलं बापरे किती गर्दी. अबब किती काळा दिसतो. बरं बरं ठीक आहे. ओके. मला तेथे गर्दी दिसली नाही. अबब किती गर्दी असं. ठीक आहे. तर हे समजलं. आश्चर्यकारक समजलं कसं लिहायचं ते. हम्म. हा बरोबर. किती सावळा दिसतो तो. ठीक आहे ठीक आहे. हा हे व्यवस्थित एकदम परफेक्ट. हम्म. हम्म. ठीक आहे. हा इथपर्यंत झालेलं आहे. आता आपण पुढचं पाहतोय. प्रशंसा दर्शक. प्रशंसा म्हणजे काय सांगितलं होतं तुम्हाला अर्थ? पाठीमागच्या क्लासला सांगितलेला आहे अर्थ. प्रशंसा म्हणजे. प्रशंसा म्हणजे काय? प्रशंसा दर्शक म्हणजे काय? हे बघा प्रशंसा दर्शक. प्रशंसा दर्शक म्हणजे. अरे प्रशंसा करणे कळलं पण प्रशंसाचा अर्थ काय? प्रशंसा म्हणजे काय?
सांगितलं ना त्याच्यासाठी शब्द. जो आपल्याला माहितीतला आहे तो शब्द काय आहे त्याच्यासाठी? हे बघ, प्रशंसा म्हणजे कौतुक. प्रशंसा म्हणजे कौतुक. प्रशंसा करणे म्हणजे कौतुक करणे. मग कौतुक करण्यासाठी कोणकोणते शब्द वापरले जातात? म्हणजे तुम्हाला उदाहरण काय दिलं होतं मी, की एखाद्या मुलाचा शाळेत पहिला नंबर आला असेल, तर त्याचं कौतुक कोणत्या शब्दात केलं जातं? बरोबर. अरे वा, शाबास समर्थ, तू वर्गात पहिला नंबर आणलास. बरोबर. मनातली प्रसन्नाची भावना. नाही नाही, कौतुकाची भावना. कौतुकाची, हा, प्रशंसेची भावना किंवा कौतुकाची भावना ज्या शब्दांद्वारे व्यक्त केली जाते ते आहेत प्रशंसादर्शक शब्द. दर्शक म्हणजे दाखवणारे, प्रशंसा म्हणजे कौतुक. कौतुक दाखवणारे शब्द म्हणजे काय? प्रशंसादर्शक शब्द. तर हे शब्द कोणकोणते असतात, म्हणजे कोणकोणत्या शब्दांनी आपण एखाद्याचं कौतुक करतो? कोणते असतात पहा, इथं पुस्तकामध्ये दिलेले आहेत. पहिला शब्द दिलेला आहे शाबास. तर शाब्बास, तुम्ही वाक्य कसं बनवाल शाब्बासचं? पहिला शब्द आहे शाब्बास. हा, हे बघा शाब्बास, पहिला दिला शब्द तुम्हाला शाब्बास. ठीक आहे. समर्थने बनवले कुठे? हा, समर्थ, तू वर्गात पहिला नंबर आलास. बरोबर, ठीक आहे. आता पुढचे बाकीच्यांनी बनवा. विश्वजित, अ, जे आहेत सर्वजण, त्यांनी सर्वांनी वाक्य बनवायचं, नुसतं ऐकायचं नाहीये. प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. नुसते काय बसताय रे? फक्त तिघांची उत्तरे येत आहेत. आर्यन, तू कसलंच काहीच उत्तर देत नाहीये का? ऐकायला येत नाहीये का तुला? आर्यन. हा, हर्षवर्धनचा आलेला आहे. शाब्बास समर्थ, तू नाही नाही, हा, तू कौतुकास्पद काम केले. ओके, ठीक आहे, छान आहे, बरोबर. हा, शाब्बास, किती छान काम केले म्हणू शकतो सोमकार. किती काम केल्यापेक्षा किती छान काम केले, कारण शाबासकी देतोय म्हणजे काहीतरी चांगलं केलेलं आहे. आपण कौतुक करतोय. कौतुक कशाचं होतं? चांगल्या गोष्टीचं. हा, ठीक आहे, असू द्या. प्रयत्न करायचे, चुकलं तरी मी सांगते. आर्यन गावडे, आयुष गावित. अजिबात उत्तर येत नाहीये. समजत असेल तर हो म्हणा, नसेल तर नो म्हटलं तरी चालेल. मी सांगते परत एकदा समजून. आयुष नाही आहे. बरोबर आहे, ठीक आहे. ठीक आहे, बरं. हा, पुढचा शब्द देते वाक्य बनवायला. भले. पुढचा शब्द आहे भले. तसंच वाक्य बनवू शकता, फक्त आपण शाब्बास शब्द काढून वाक्य बनवू शकतो, कारण त्याचाही तोच अर्थ आहे. मनातली कौतुकाची भावना वेगवेगळ्या शब्दांनी आपण व्यक्त करतोय. शब्द आहेत वेगळे, पण त्या शब्दातून सुद्धा कौतुक व्यक्त होते. एखाद्याचं चांगल्या गोष्टीबद्दल कौतुक. आता भले या शब्दानं काय बनवू आपण वाक्य? भले तो खूप मोठ्या मनाचा आहे, असं म्हणायचं. थोडस तो मोठा आहे असं नाही, तो खूप मोठ्या मनाचा आहे, म्हणजे त्याच्यातून त्याचं कौतुक आपल्या शब्दातून दिसलं पाहिजे. हा, भले खूप छान मार्क आले. पण एक मार्क कुठे गेला? कशाला रे? त्याच्यामध्ये आपण कौतुकाचं बोलायचंय ना. खूप छान मार्क आले. हा, ठीक आहे. समर्थच ठीक आहे, बरोबर आहे. भले तो खूप श्रीमंत असून मोठ्या मनाचा आहे. हा, फक्त आपल्याला ते या शब्दाने आपण काय करणार आहे? प्रशंसा म्हणजे कौतुक करणार आहे. आता पुढचा शब्द सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न तरी करा, चुकलं तरी चालेल. भले मोठे काम केलेस, अशा प्रकारे ओंकार. ठीक आहे. आता पुढचा शब्द वा वा.
आता आपण हे तर म्हणतो अगदी आपण बोलताना सुद्धा म्हणतो भले हा शब्द आपण जास्त वापरत नसू, परंतु व्हावा हा शब्द आपण बोलण्यामध्ये वापरतो. पहा, व्हावा. व्हावा, तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. ओके. व्हावा, तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, असं म्हटलं तरी चालेल. हा, विश्वजित छान. भले वयाने छोटा आहे पण काम आपल्यापेक्षा छान करतो. बरोबर. दिला की शब्द वा वा. हम्म. वा वा किती काम करतो, थोडस त्याच्यामध्ये कौतुकाचा शब्द घाल की आणखी. वा वा किती छान काम करतो. असं ओंकार. म्हणजे आपण व्हावा असं कौतुकाचा शब्द वापरतोय कशासाठी, काहीतरी छान काम केलं म्हणून हा कौतुकाचा शब्द वापरतोय, काम केलं म्हणून नाही. कौतुक कधी होतं, काहीतरी चांगलं केलं, छान केलं तर कौतुक होतं. मग वा वा किती छान काम करतो, अशा प्रकारे इथं द्यायचंय. समर्थ, वा वा तू सायन्स मध्ये खूप छान गुण मिळवले, पण आठवीच्या परीक्षात एक गुण कुठे गेला. बरं बरं, ठीक आहे. किती छान तू गायलास. ओके हर्षवर्धन, बरोबर. हा, किती छोटा. वा वा किती छोटा असून खूप मोठे काम करतोय. बरोबर. हम्म, ठीक आहे. आर्यन, तो श्रीमंत असेल पण खूप मोठ्या मनाचा आहे. पण याच्या हा ठीक आहे, हे वाक्य बरोबर आहे. परंतु आपल्याला याच्यामध्ये आपला जो शब्द आहे कौतुक दाखवणारा, कौतुक दर्शक म्हणजे वा वा हा शब्द या वाक्यामध्ये वापरायचा आहे. तर ते आपलं केवळ प्रयोगी अव्यय, केवळ प्रयोगी वाक्य होणार आहे. इथं आर्यन तू दिलेला आहे, तो श्रीमंत असेल पण खूप मोठ्या मनाचा आहे. इथं कुठंतरी वा वा. वा वा, तो श्रीमंत तर आहेच पण मोठ्या मनाचाही आहे, असं आपण म्हटलं तरी त्या ठिकाणी वा वा हा शब्द त्या वाक्यामध्ये येईल. ओके. आता पुढचा शब्द आहे छान. छान, तर काहीतरी छान केले म्हणजे तर कौतुक त्या ठिकाणी होते, मग शब्द छान वाक्यामध्ये आला पाहिजे. हम्म, छान. बर 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 विश्वजित, ठीक आहे. पण दोन्ही शब्द आणले तू त्यात. पहिला पण वावा आला आणि बरं, वावाच सांगतोय का तू मागचच. आता छान या शब्दाचं सांगायचंय आपल्याला. छान या शब्दाचं सांगायचंय. पाठीमागचे झाले ना आपले शब्द, आता आपण पुढचा शब्द घेतलेला आहे छान. किती छान. किती किती पहिल्यांदा घ्यायचं, म्हणजे थोडस हा, म्हणजे ते केवळ प्रयोगी होईल. किती छान झोप लागली मला, असं. किती छान काम केले म्हणून तर यशस्वी झाला, अशा प्रकारे किती छान दिसतोस. ओके. हा छान, किती, हा किती छान अभ्यास करतोस. ओके छान आर्यन, बरोबर. हा ठीक आहे, आता पुढचा शब्द घ्या. ठीक. ठीक. पुढचा शब्द आहे ठीक. आहे ठ. ओके. ठीक. ठीक म्हणजे बरे, छान हाच अर्थ आहे. ओके, ते असू द्यात. जसं छान वापरलं तसंच हा शब्द आपण वापरू शकतो. पुढचा घ्या शब्द. फक्कड. फक्कड.
पुढे किती शब्द वापरा बरं का, म्हणजे थोडस ते आश्चर्यकारक दिसतंय. किती हा शब्द वापराच तुम्ही वाक्य बनवताना. हं. फक्कड म्हणजे थोडक्यात एक उत्कृष्ट, चांगली, खास, छान, हेच अर्थ आहेत. म्हणजे जे शब्द आपले दिलेले आहेत ना एवढे सगळे, आता एवढ्या सगळ्यांचा अर्थ काय आहे की छान, काहीतरी चांगलं, हाच या शब्दांचा अर्थ आहे. चांगलं आहे म्हणून तर कौतुक आहे ना, आणि कौतुक दाखवणारे आपण शब्द पाहतोय. समर्थ. नाही नाही, असं नाही रे. हे बघ, किती फक्कड कामगिरी केली त्याने, किंवा किती फक्कड काम केले त्याने. तुम्हाला म्हटलं की आधी किती हा शब्द हे करा, त्याच्यामध्ये वापरा, तर काय होईल, त्याने. इथं त्याने लिहायचं शेवटी, तर टाईप होत नाहीये. हा, ठीक आहे. आणि आणि उद्गारवाचक. हम्म. हा बरोबर, किती फक्कड खेळतोय तो. ओके. इथं दिलेले आहेत पहा. आता हा इथं पहा, वरती पेज नंबर 42. पहिला आहे भाषेची गंमत पाहूया. त्याच्यामध्ये मराठी विलोम पद म्हणजे असे वाक्य जे उलटे वाचले तरी अगदी तसेच असते. हा प्रश्न झाला. त्याच्या खालचा जो प्रश्न आहे, खालील चित्रे पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्ये लिहा. आता काय व्यक्त भावना होते पहा, एक ससा दाखवलेला आहे, सशाचं चित्र त्या ठिकाणी दाखवलेलं आहे, आणि तो ससा पळतोय. मग आपल्या मनामध्ये काय भावना येईल, काय उद्गार काढू, काय बोलू आपण त्यावेळी, सांगा. पहिलं चित्र पहा, पुस्तकामध्ये आहे, पेज नंबर 42. दुसरा प्रश्न त्याच्यामध्ये आहे, पाहिलं का? हा, मला सांगा आता तुम्ही काय उद्गार काढाल ते चित्र पाहिल्यानंतर. पुस्तकातलं पहा चित्र, पेज नंबर 42, आणि खाली त्याला प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे की खालील चित्रे पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्य लिहा. 3 चित्र दिलेले आहेत पुस्तकामध्ये. पहिलं चित्र आहे सशाचं, जो काय करतोय, खूप असं धावतोय, पळतोय. मग तुम्ही काय म्हणाल? हे पहा इथं आपल्याला, हा ते झालं. कुणी टाकलं हे, हे झालं आपलं, झालं हा, इथं इथं आहे. ठीक आहे. तर सस त्या ठिकाणी पळतोय. तर हे जे आपण केवल प्रयोगी अव्यय, हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी शिकलो. पण आपल्याला फक्त केवल प्रयोगी अव्यय कोणतं, किंवा वाक्य केवल प्रयोगी अव्ययाचा आहे का, ते फक्त लिहायचंय. हे प्रकार आपल्याला नाहीत, फक्त समजण्यासाठी शिकलोय आपण. हे जे आपण प्रकार पाहिले ते फक्त समजण्यासाठी शिकलोय, हे शब्द वगैरे. पण आपल्याला आता एक चित्र दिलेलं आहे सशाचं, तर त्या ससा काय करतोय, ते वाक्य बनवायचंय तुम्ही सर्वांनी. केलं? हा 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 हा. खूप छान, ससा किती जोरात पळतोय. ओके, ठीक आहे.
ओहो ससा धूम पळाला, अशा प्रकारे हे पहा. ओहो. ओहो. इथं असं उद्गारवाचक चिन्ह द्यायचं आणि ससा पुढे घ्यायचं धूम पळाला. ओहो ससा धूम पळाला. ओहो ससा धूम पळाला. ओहो ससा धूम पळाला आणि पूर्ण विराम द्यायचा. आता पुढे आहे एका मुलीचं चित्र. कसं वाक्य बनवार? मुलीचं चित्र आहे, एक छान मुलगी आहे त्या ठिकाणी. काय वाक्य बनवार? अरे वा, खूप छान दिसतेस. पण हे वाक्य बनवताना आपल्याला उद्गारवाचक चिन्ह आलं पाहिजे हा तिथं. हे पहा, हे पहा. तर ते केवळ प्रयोगी अव्यय होणार आहे. हे पहा. अरे, अरे वा आणि उद्गारवाचक चिन्ह. अरे वा. आपण काहीतरी उद्गार काढल्यानंतर, आश्चर्याचे उद्गार काढल्यानंतर किंवा भावनेचे उद्गार काढल्यानंतर त्या ठिकाणी द्यायचंय उद्गारवाचक चिन्ह. किंवा छान, पण समर्थ छान नंतर द्यायचंय उद्गारवाचक चिन्ह. किंवा अरे वा, छान अभ्यास केलास ना, असं. ठीक आहे. अरे वा, छान दिसतेस. ते मुलीच्या चित्राचे तिथं आपण असं लिहू शकतो. अरे वा, छान दिसतेस. आता इथं दोन दोन वापरलेले आहेत आपण. छान पण वापरलेला आहे, अरेवा पण वापरलेला आहे. तर इथं सुद्धा काय येईल? उद्गारवाचक. स नंतर सुद्धा येईल उद्गारवाचक चिन्ह. ओके. आता पुढचं आहे. पुढचं काय आहे चित्र पुस्तकामध्ये पाहायचं? एक मुलगा आहे आणि पळता पळता त्याचा पाय दगडाला लागलेला आहे, म्हणजे त्याला ठेच लागलेली आहे. आता थोडं त्याला वाईट वाटलेलं आहे. मग तो काय म्हणेल? शोकदर्शक. यातला कुठलाही शब्द तुम्ही वापरू शकता. शोकदर्शक. आई ग किंवा अगाई, आई आई, अशा प्रकारे. आई ग, आई ग, तर ग वरती टिंब. ठेच लागली. ठेच इथं लिहिते लागली. आणि द्यायचा पूर्णविराम. ओके. ठीक आहे. तुम्हाला आता केवळ प्रयोगी अव्यय समजलेले आहेत? केवळ प्रयोगी अव्यय सर्वांना समजले? आर्यन, बाकीचे सर्वांनी रिप्लाय द्यायचा आहे. हा, येस. मग आजचा होमवर्क आहे केवळ प्रयोगी अव्ययाची 5 वाक्य लिहा. 5 वाक्ये